धडक्यांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. दाला सांगून माझा विशारद होऊ दे ना. अगं त्याने तुझं लग्न ठरवलंय. मला राजकारणात जायचंय. तू हे सगळं बोल काकांची. माझी मुलगी आहे देविका, तेव्हा तुमची मुलगी आम्हाला द्या आणि आमची मुलगी सून म्हणून घरात आणा. माझी मुलगी तुमच्या घरात सुखी राहील. तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. मुळात इच्छा असली ना सर की वेळ कसाही काढता येतोच. माझी ओढणी का घेतली अंतर मला हसायला ते माझी ओढणी माझी होती. हो सरबत किती गोड आहेस तू. थँक्यू. का? कारण आम्ही अवेळी सरबत पीत नाही. तरी जर तुमच्या ताईसाहेबांची तशी इच्छा असेल तर आम्ही नाही म्हणणार नाही. थँक्यू. काहीतरी काय चाललंय. नाही काय मग काय हर्षवर्धनांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं चालणं कसं राजेशाही होतं ना. हसायला काय झालं अंतरा. मला तर वाटतं की पाऊल टाकताना सुद्धा अंतर मोजून बरोबर पाऊल टाकत असते. खट्टा पुरे. राग आलाय. म्हणजे काय इतक्या चांगल्या माणसाची अशी उगीच काय थट्टा करायची. खरं आहे तुझं. हर्षवर्धनांसारखे निर्भय, निरामय, निर्मळ, निर्भीड, बास आणि अंतरा. निर्मळ अंतरात मी मारीन. ताईला परत राग आलाय. काय चाललंय. हे पण खरंच एरवी अशी माणसं कुठे मिळतात ना. अशा माणसाला भेटलं की वाटतं जगात अजूनही माणुसकी आहे. बाई काय किती मोजून मापून बोलत होते ते. खरोखर खूप हसायला येत होतं ना एवढं. नाही खरं सांग काय तुला पण गंमत वाटत होती ना. तुला वाटत होतं? एक मिनिट त्यात काय असतो ना एखाद्याचा स्वभाव. असतो नाही का त्याचा स्वभाव. अंतरा जास्ती शहाणपणा करतो. काय ग माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि मला पार्टीला जायचंय. चला मला उशीर होतोय. चला कुठे पार्टीला. अच्छा पण तुम्ही कुठे ओळखता ना तिला. केक खायला कुठलीही ओळख नियम बंधन नसतात. तिला खरं वाटलं की आपण इथे. जर आपण हर्षवर्धनांना केक दिला तर ते काय म्हणतील. आम्हाला मी सांगते. ते म्हणतील आम्ही वाढदिवसा व्यतिरिक्त केक खात नाही. आणि मग ते असे असे सर मी आनंद मयेकर, मयेकर. व्हाईस प्रिन्सिपलच्या पोस्टसाठी आलोय. अरे हो 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 हो, या या मयेकर सर, या. बसा 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 बसा. सर ही माझी सर्टिफिकेट्स. हो. तसा तुमचा अर्ज आणि तुमच्याबद्दलची माहिती मला तुमच्या पत्रातून मिळालेली होतेच.
मयेकर सर, तुमची क्वालिफिकेशन्स खूप चांगली आहेत. शिवाय शैक्षणिक विषयावर लेखनही केले तुम्ही वर्तमानपत्रातून. मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास आणि त्याचबरोबर त्यांच्या काउन्सिलिंगचंही काम केलं आहे तुम्ही. इतक्या योग्यतेची व्यक्ती आमच्या शाळेला उपमुख्याध्यापक म्हणून लाभली तर त्याहून दुसरी आनंदाची गोष्ट नाही. खरं तर सर आनंदाचीच गोष्ट आहे. तुमचा स्वभावही खेळकर दिसतो. सर शाळेत मोकळं वातावरण असावं आणि खेळीमेळीने काम केलं तर काम जास्त चांगलं आणि लवकर होतं असं वाटतं. खरं आहे. मग केव्हापासून रुजू होत आहे? सर तुम्ही म्हणत असाल तर मी आजही रुजू व्हायला तयार आहे. नको, आज नको. आज तुम्ही तुमच्या राहण्याची आणि इतर व्यवस्था पहा आणि उद्यापासून रुजू व्हा. ठीक आहे सर. सर एक सांगू? सर तुम्हाला बघून मला माझ्या कर्वे गुरुजींची आठवण झाली. सर तुम्हाला गुरुजी म्हटलं तर चालेल? आवडेल. गुरुजी येऊ? हो या. उद्या इतर स्टाफशी ओळख करून देतोस. ठीक आहे, येतो सर. या. सर अरे मयेकर सर, हे काय? सर आजही मी विद्यार्थीच आहे. शाळेत पहिल्यांदा आलो, तुमचा आशीर्वाद हवा सर. येऊ सर? असे किती दिवस चोरून भेटणार होत आपण? तू सांग, तू म्हणशील तितके दिवस. बास थट्टा पुरी आता. सिरियसली विचारते, काय करायचंय आपण? लग्न. माझ्या घरातून अजिबात परवानगी मिळणार नाही लग्न. आणि त्यात तू फक्त फोटोग्राफर, फक्त मुळीच नाही. अगं मग काय तुझ्या बाबांना मुख्यमंत्री जावं हवंय? ध्रुव, अगं तुला माहिती होतं ना सगळं, मग तू माझ्यासारख्या फटीच्या माणसाच्या प्रेमात पडलीसच का? हो, मी काय मुद्दाम पडले तुझ्या प्रेमात? तुला आठवतं तू आमच्या कॉलेजच्या फंक्शनचे फोटो काढायला म्हणून आला होता आणि तू फक्त माझे फोटोग्राफ्स काढले होते. किती सुंदर आले होते ते. आणि ते फोटो तू परत देण्याच्या निमित्ताने माझ्या कॉलेजमध्ये आलास आणि मी तुझ्या स्टुडिओमध्ये पोहोचले फोटोग्राफी शिकायला. फोटोग्राफी शिकता शिकता कधी तू मला इतका आवडायला लागलास कळलंच नाही. अगं पण ह्या सगळ्याचा काय उपयोग? यामुळे आपल्या लग्न थोडी शक्य होणार. म्हणजे तू तुझ्या आईबाबांना सोडून माझ्याबरोबर चंद्रपूरला थोडीच पळून येणार. एक्सक्यूज मी तुझ्या बरोबर कुठेही यायला तयार आहे. अगं पण आलीस तरी प्रॉब्लेम्स होणारच आहेत. का? म्हणजे बघ, आपण इथून चंद्रपूरला गेल्यावर घर मिळेपर्यंत आपल्याला हॉटेलमध्ये राहावं लागेल. बरं त्यानंतर घर भाडं, घरातल्या वस्तू, खाणं पिणं. बरं शिवाय नवीन स्टुडिओ उभारण्यासाठी आपल्याला अजून पैसे लागतीलच. अगं एवढा सगळा पैसा आपण कसा उभा करणार आहोत? हो रे, मग आता काय करायचं? काय करायचं? एक मार्ग आहे. काय? पण नको ग, पटत नाही मला ते. काय बरोबर नाही वाटत? बरोबर नाही वाटत ग, सोड दे, नको. ध्रुव, सांगणार आहेस का? बघ म्हणजे जर तू येताना घरातून थोडे पैसे आणि दागिने आणलेस तर. नको ग, नको, पटत नाही. म्हणजे मला नाही वाटत तुझ्याच्याने होईल ते. म्हणजे हिम्मत लागते का त्याला? माझ्यात हिम्मत आहे. मी आणीन पैसे. वाटत नाही मला, अजिबात नाही. अरे मी खरंच सांगतेय. व मला माहितीये आई किल्ल्या कुठे ठेवते ते. ठरलं मग.
मी बाकीची सगळी व्यवस्था करतो. आज रात्री आपण इथेच भेटू. आणि आजच्या आज आपण चंद्रपूरला जाऊ आणि उद्या सकाळी म्हणजे लग्न करून घेऊ. खरंच? हो. बाकी तेवढं पैशाचं मात्र बघ. आई आवरलं की नाही का तुझं? अगं आले. लवकर ये. आई पण ना. काय म्हणालीस? लवकर ये ग. खेळणार नाही अशाने. ये काय ये. केव्हा आम्ही दोघी 7-8 खेळत बसतो. याल्यावर काय 5-3-2च खेळायचे ना? ए नाही हा, बाबा पण येणार आहेत. त्यांनी प्रॉमिस केलंय. या बाबा. अरे एवढं पुस्तक वाचतोय, तुम्ही खेळा. काय हो बाबा, पुस्तक रोजच आहे. घ्या ना, खेळूया आज यांच्या बरोबर. बाबा प्लीज प्लीज प्लीज. बरं बाई. बाबा तुम्ही आणि आई पार्टनर. ओके. बर बसा. चला वाटापटते. नीट पिसायचा. मी खूप लबाडी करते. ए मी लबाडी वगैरे करत नाही आणि मी तुझी पार्टनर आहे. मला काय बोलू नको. अरे काका का पत्ते खेळताय वाटतं? बसा ना. मी खेळणारच आहे. अरे असा खेळतो ना, छोटी करून टाकतो तुमची. पण कुठे बसू? आई आई माझ्या टीम मध्ये, तुम्ही आणि बाबा पार्टनर. ओके. मी आणि दादा पार्टनर का? येस. दादा हुकूम सांगा. दादा आपल्या घराची चौकट आहे ना, त्याला चीर गेले. लक्ष आहे ना तुझं? तर ती चौकट रिपेअर करणारा राजा भेटला होता का रे तुला? नाही, मला त्याची बायको भेटली होती. तुला पण कोण भेटलं होतं रे? त्याचा नोकर भेटला होता मला तो. गुलामबाई. गुलामबाई. तो गुलामबाई काय म्हणत होता की काम जर वेळेवर केलं नाही तर चौकटीचं, तर पुढे 10 वेळा अजून काम करायला लागेल. तुला सांगू, मला ना तो जोकरच वाटतो. हो. बाबा हे काय चाललंय? काय? ए हे दोघं एकमेकांना पत्ते सांगतायत. राजा, राणी, गुलाम, दशी. बाबा काका तुम्ही दोघं चीटिंग करताय. मला नाही खेळायचं. जा. काय? आम्ही चिटिंग करतोय? हो. आम्ही चिटिंग करतोय? हो. एक मिनिट, काय बाजूला कर. हे काय आहे? चुकून राहिला का ग? चुकूनच राहिला. अच्छा अंतरा, भाऊ मगाशी आम्ही 7-8 खेळत होतो ना, तेव्हा ही का सारखी जिंकत होती मला आत्ता कळलं. आणि काका दर वेळेला एक्का आणि राजा तुझ्याकडेच कसा काय येत होता? ए थांब. एक्का आणि राजा माझ्याकडे येत नव्हता. या वेळेला राजा तुझ्याकडे आलाय कारण मी खूण केलेली. ही बघ. पुढे पुढे तुला कळत होतं आयुष्य.
हर्ष, काल यशोधराबाईंचा फोन आला होता जेवणाचं निमंत्रण करायला. इतरही काही गोष्टी बोलत होत्या. चांगल्या आहेत तशा. करणबद्दलही सांगत होत्या, खूप शांत आहे, समंजस आहे म्हणून. भेटलोय मी त्याला, ओळखतो. चांगला मुलगा आहे. संयोगिता खूप सुखी राहील त्याच्याबरोबर. एकदा तिचं लग्न झालं की एक जबाबदारी पार पडली माझी. आणि माझी जबाबदारी? तुझ्यावर मी आजपर्यंत कुठलीही जबाबदारी टाकलेली नाहीये माई. अरे, आईवर मुलाची जबाबदारी टाकावी लागत नाही, ती असतेच. पण मी आता लहान नाहीये असं तुला वाटतं. तुझं लग्न होऊन तुझा संसार सुरू होईपर्यंत माझी जबाबदारी संपत नाही. माई, तू हा विषय विसरलेलाच बरा. हे बघ, काल यशोधराबाई देखील म्हणत होत्या त्यांची मुलगी देविका लग्नाची आहे म्हणून. मी पाहिले तिला. त्यांची अशी इच्छा आहे की तू देविकाशी लग्न करावंस. ही असली गुंतागुंत नकोय मला. मला हे असलं काहीही मान्य नाही. सांगा त्यांना, नाही तर म्हणा आम्ही दुसरं स्थळ शोधतो. अरे पण लग्न म्हणजे एक्सचेंज ऑफर नाही माई. त्यांचा हेतू तर समजून घे. मला हे पसंत नाही. त्यांना कळवून टाका, यातलं काही एक करण्याची माझी इच्छा नाही. या उपर त्यांना हे लग्न मान्य असेल तर ठीक, नाहीतर आई गो, दी या सुट्टीत पण नाही आली. किती बोर होतंय ग मला. साक्षी, तिचं मेडिकलचं शेवटचं वर्ष आहे. तिला किती अभ्यास आहे माहिती आहे ना तुला. अगं, आपण गेल्या महिन्यात असं गेलो होतो ना चांद्याला, आणि ती सुद्धा 4 दिवस येऊन गेली ना. मग ते काय भेटणं होतं का? आता असं झालंय, कधी तिची फायनल एक्झाम होते आणि एकदाची ती परत इकडे येते. घर कसं रिकामं रिकामं वाटतं ग. भरेल आजच. म्हणजे आज नवीन भाडेकरू येत आहेत. नवीन भाडेकरू? मी तुला सांगते, हे भाडेकरू आहेत ना, डोक्याला त्रास येता. ते मागचे कोणते शिर्के, काय त्रास दिलाय त्यांनी आपल्याला. आणि त्यांची ती कार्टी, ऐक किती कटकटी होती. सगळीकडे तोडमोड करून ठेवायची. माझ्या गॅरेज मध्ये सुद्धा धुमाकूळ घातलेला त्यांनी. मग काय. आणि आधीचे ते वाघमारे, नाव वाघमारे पण पाळल्या होत्या मांजरी. काय वात आणला होता त्या मांजरीने. साक्षी, अगं, आपल्याला भाड्याचे पैसे मिळतात, त्याचा उपयोग होतो की नाही. मग आपण हे सगळं काय सहन करायचं. आणि तुला तर माहितीच आहे, इलाच्या मेडिकलचे पुस्तकं किती महाग आहेत. ती कितीही पैसे पाठवले तरी कमीच पडतात. साक्षी, तुझं फायनल इयर झालं ना की मग लगेच नोकरी करणार आहे. तसं सावरीताईला मी सांगूनही ठेवलंय. नाही हा, तू हुशार आहेस, तेव्हा तू पुढे शिकायचंस, LLB करायचंस. तुझ्या वडिलांच्या नातेवाईकांनी माझी जशी फसवणूक करायचा प्रयत्न केला ना, तशी फसवणूक दुसऱ्या बायकांची होऊ नये म्हणून तू काम करायचंस. पण आई, तू अशी किती वर्ष आमच्यासाठी रात्रंदिवस काम करणार आहेस? तुला आराम नको का? अगं, मी आराम करून काय करू. आणि सध्या तर मी आराम करायचा विचार सुद्धा करू शकत नाहीये. माझं सगळं लक्ष पैसे कमवण्याकडे. म्हणून तर मी साळवींना सांगितले, कोणी भाडेकरू असेल तर पाठवून द्या. म्हणजे येईल एखादा 75 वर्षाचा म्हातारा आणि बसेल खोकत रात्रभर. म्हणजे आपल्या दोघींच्या झोपेचं खोबरं होणार. नाही सर, आमची तेवढीच जबाबदारी आहे. आता तुम्ही शाळेतल्या मुलांसाठी एवढं करताय म्हटल्यावर माझंही काही कर्तव्य आहे. आत येऊ का? अरे ये ये ये, बोल, काय काम आहे? कुणीतरी नाईक साहेब आलेत तुम्हाला भेटायला. नाईक साहेब? हर्षवर्धन भोसलेंचे PA आहेत सांगतायत. हर्षवर्धन भोसलेंचे PA? होय. अरे पाठव त्यांना आत, पाठव त्या. चाल. शिंदे सर, मी तुम्हाला म्हटलं होतं ना,
की एका व्यक्तीनं आपला चेक मिळण्यासाठी आपल्याला मदत केली आहे, ती व्यक्ती म्हणजे हर्षवर्धन भोसले. काय सांगताय काय सर? सर हर्षवर्धन भोसले फार मोठे बिल्डर आहेत ना? नाव ऐकून आहे त्यांचं मी. राजकारणी माणसांशी त्यांचे चांगले संबंध आहेत सर. शिवाय समाजात मानाचं स्थान आहे. हां, आणि अहंकार बिलकुल नाही. सर आत येऊ? अरे या ना, या या या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा. बोला, काय काम काढलं? सर, हर्षवर्धन साहेबांकडे आपण आपल्या शाळेत संगणक कक्ष निर्माण करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. हो. साहेबांना एक इच्छा होती की शाळेसाठी आपण काहीतरी करावं. त्यामुळे त्यांनी संगणकाचे 5 संच देणगी दाखल आपल्याकडे पाठवून दिले. त्यासंबंधीचे कागदपत्रही मी घेऊन आलो. तुम्ही साहेबांशी बोलून घ्या. मग आपण संगणक कक्षाची जागा बघून घेऊ आणि त्यानंतर मी तंत्रज्ञांना बोलून सगळी व्यवस्था करून घेऊ. ठीक आहे? ठीक आहे. Thank you.